विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील सेमिस्टर 4 चे टॉपिक नंबर पुढचा बघतो आहे. त्याचं नाव आहे ॲग्रिकल्चर किंवा शेती, किंवा त्यामधील टॉपिक बघतोय आपण लँड यूज इन महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेचा मागोवा घेत असताना आपल्याला बघितलं आहे की मागील तासिकेला शेतीचं भारतीय महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं महत्त्व काय याविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली. म्हणजे वेगवेगळ्या भागात असेल, म्हणजे इंडस्ट्रीचा म्हणजे रोजगार निर्मिती असेल, किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या उत्पादनामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असेल किंवा दरडोई उत्पन्नामध्ये शेतीचं महत्त्व किती, आणि या शेतीच्या महत्त्वातूनच महाराष्ट्राच्या असणाऱ्या राज्यस्तरीय उत्पन्नामध्ये किती वाढ झाली याचाही आपण मागील तासिकेला विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत की लँड यूज इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारी लँड यूज, महाराष्ट्रापासून वेगवेगळ्या प्रकारची शेती, कोणत्या प्रकारची शेती केली आहे याचा विचार आपण आजच्या तासिकेला करणार आहोत. तर चला बघूया लँड यूज इन महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण लँड यूज इन महाराष्ट्रात बघत असताना कृषी किंवा संलग्न कार्यक्षेत्र असतील त्याच्या अर्थव्यवस्थेचा प्राथमिक घटक आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच या क्षेत्रामध्ये प्रासंगिक बदलाचा संपूर्ण जो परिणाम गुणात्मक परिणाम हा अर्थव्यवस्थेवर आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे कुठल्याही गोष्टी असेल, कुठल्याही असतील, म्हणजे कृषी असेल किंवा कृषीच्या संलग्नच असणारे जे कार्यक्षेत्र असेल, म्हणजे कृषी आणि कृषीवर अवलंबून असणारे उद्योगधंदे असतील, या उद्योगधंद्यांचा परिणाम हा त्या राज्याच्या किंवा कुठल्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच जो झालेला बदल असेल, हा बदल हा गुणात्मक परिणाम असेल तो अर्थव्यवस्थेवर पडतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच एकूण मूल्यवर्धीमध्ये जर आपण विचार केला तर या पीक उपक्षेत्राच्या वार्षिक सरासरी साधारणतः म्हणजे 25% तर वार्षिक सरासरी वृद्धी दर हा सुमारे 1.7% आहे असू शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात राज्यातील एकूण श्रमिकांपैकी सुमारे 25% शेतकरी आहेत आणि 27% शेतमजूर आहेत, आणि 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे या उद्दिष्टापर्यंत थेट परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात सोयीस्कर होणार आहेत असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार करूया की प्रत्येक गोष्ट सांगत असताना किंवा प्रत्येक गोष्ट करत असताना या ठिकाणी शेतकरी आहेत आणि त्या ठिकाणी शेतमजूर आहेत याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे त्याकरता उत्पन्न सुरक्षेच्या हमीसह शेतकऱ्याचे उत्पन्न उंचावण्याकरिता कृषी किंवा संलग्न कार्यक्षेत्राच्या वाढीस मोठ्या प्रमाणात चालना आवश्यक आहे. म्हणजे जर आपण शेतकऱ्याचं उत्पन्न जर जास्तीत जास्त तर शेतीवर अवलंबून असणारे जे उद्योग आहे त्या उद्योगांना किंवा त्या क्षेत्रांना वाढीस चालना देण्याची गरज आहे, तरच त्या शेतीचे उत्पन्न वाढेल असं आपण या ठिकाणी नमूद करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता महाराष्ट्राचे भूमी उपयोजन बघत असताना आपल्याला एक म्हणायचं की भूमी उपयोजन म्हणजे नेमकं काय, की भूमी उपयोजनाला कशाला म्हणायचं किंवा भूमी उपयोजन म्हणजे काय. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर भूमी उपयोजन म्हणजे कोणत्याही प्रदेशातील भूमीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रत्येक विभाग तिच्या सुव्यवस्थित गटात समावेश करणे याला भूमी उपयोजन म्हणायचं. म्हणजे एखादी भूमी असते, त्या ठिकाणी असणाऱ्या भूमी असते, त्या भूमीचं उपयोजन कसं केलं आहे, म्हणजे प्रत्येक विभाग असेल पण ते प्रत्येक विभागाचा कशा गटावर त्याचा समावेश केला गेला आहे. म्हणजे कोणत्याही प्रदेशाचा असेल तर त्या वैशिष्ट्यपूर्ण विभागाचा वेगवेगळ्या भागामध्ये कसा समावेश करणं याला आपण भूमी उपयोजन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता या भूमी उपयोजनामध्ये गटाचे वैशिष्ट्य असेल किंवा गुणधर्माचा विचार करून त्याच्या काही व्याख्या केल्या जातात. आता जर आपण विचार केला की महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रफळ 307.58 लाख हेक्टर आहे, त्यापैकी 1961 साली दुबार पिकासह 188 लाख हेक्टर क्षेत्र पिकाखाली होते. 1973 आणि 74 साली 195 लाख हेक्टर क्षेत्र कृषीखाली आणण्यात आले, आणि 1985 ते 86 साली 203 लाख हेक्टर क्षेत्र हे पिकाखाली गेलं हे आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. थोडक्यात आता आपण विचार करूया की कशी कशी वाढ झाली आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. जर सन 1987 ते 1992 पर्यंतचे सरासरी क्षेत्र 197 लाख हेक्टर होते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. 1994 ते 95 साली 214 लाख हेक्टर क्षेत्र कृषीखाली होते, आणि 96-97 साली कृषीखाली 217 लाख हेक्टर क्षेत्र होते असं आपल्या ठिकाणी म्हणूया. 2001 ते 2000 साली लागवडीचे क्षेत्र 222.4 लाख हेक्टर या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल. आणि सन 1914-15 नुसार जर आपण बघितलं तर एकूण लागवडीचे क्षेत्र 232
73 लाख हेक्टरच्या आसपास होते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे असणाऱ्या ह्या कृषीखाली असणारे क्षेत्र एकूणच जर आपण विचार केला तर मागील 50 ते 60 वर्षानंतर तर वाढलेलं आपल्याला दिसून येईल. याच्या मागची वेगवेगळी कारणे असू शकतात. त्या ठिकाणी असणाऱ्या जलसिंचनाच्या सुविधा असतील किंवा कृषीच्या असणाऱ्या जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी नक्कीच आपल्याला या कृषीखाली असणारे लागवडीशाली क्षेत्र हे वाढले आहे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. थोडक्यात असंही आपल्याला म्हणता येईल की भूमी उपयोजनाचे स्वरूप सांगत असताना पहिला पॉईंट बघणार आहोत आपण अरण्य किंवा फॉरेस्ट. आता फॉरेस्ट बघत असताना की महाराष्ट्रामध्ये 2014-15 मध्ये अरण्याचे क्षेत्र होते 52 लाख हेक्टर एवढे होते. आता एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी जर आपण विचार केला तर जेमतेम जवळ 17% मर्यादेखाली याचे वितरण असमान झाले आहेत. म्हणजे जर आपण असा विचार केला की एकूण परिस्थिती जर बघितली तर फक्त 17%च क्षेत्र हे फॉरेस्ट किंवा अरण्याखाली आहेत. पण ते माहिती आहे आपल्याला की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा पर्यावरणाचा समतोल जर ठेवायचा असेल तर 33% जमीन ही वनाखाली असली पाहिजे. म्हणजे आणि त्याचाही आपण विचार केलो की या भौगोलिक क्षेत्रफळापैकी जर विचार केला की 17%च आहे तर त्याचे वितरणही असमान आहेत. म्हणजे सह्याद्री पर्वताच्या रांगा असतील किंवा त्याच्या पूर्वेकडे असलेल्या डोंगर रांगा असतील किंवा घाटमाथ्याच्या पायथ्याजवळचा प्रदेश असेल या ठिकाणी थोडेफार मोठ्या प्रमाणात अरण्य आढळतात असं आपल्याला म्हणता येईल. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अरण्याचे क्षेत्र 2011-12 मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये 14,265 चौरस किलोमीटर होते म्हणजे 23.25% होते. त्या खालोखाल ठाणे पालघरमध्ये 3,881 चौरस किलोमीटर म्हणजे 6.33% एवढे होते. तर अमरावती जिल्ह्यामध्ये 3,482 चौरस किलोमीटर म्हणजे 5.67 एवढे त्या खालोखाल होते असं आपल्याला म्हणता येईल. आता जर आपण विचार केला की सर्वात कमी क्षेत्र हे मुंबई उपनगर जिल्हा 1.74 चौरस किलोमीटर तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वात कमी अरण्य लातूर जिल्ह्यामध्ये फक्त 40.6 चौरस किलोमीटर आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणा आणि त्याची टक्केवारी जर आपण काढली तर ती अतिशय कमी प्रमाणात येते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जर प्रशासकीय विभागानुसार आपण त्याचं थोडंसं विश्लेषण केलं तर नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त अरण्याचे क्षेत्र आहे तर ते 20 लाख हेक्टर म्हणजे साधारणपणे 38% आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि कृषी दृष्ट्या जर विचार केला तर लातूर विभागामध्ये म्हणजे उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल या जिल्ह्यामध्ये मिळून फक्त 1.3 लाख हेक्टर क्षेत्र अरण्याखाली असून त्याची टक्केवारी आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता कोकणाच्या पर्वताच्या पायथ्यालगतच्या रांगा असेल तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटमाथा ओलांडल्यानंतर प्रदेश अरण्यानी आहेत तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या पूर्व भागाकडे गेल्यास अरण्य हे कमी कमी होत जातात असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढे गेल्यानंतर आपण असं बघूया की कृषीखाली उपलब्ध नसलेली जमीन लँड नॉट अवेलेबल फॉर कल्टिवेशन म्हणजे अशी जमीन आहे की ज्या जमीन कृषी करिता उपलब्ध नसलेली जमीन आहे. आता कृषी करता उपलब्ध नसलेली जमीन म्हणजे खेडे असेल, शहरे असेल, रस्ते असेल, पायवाट असेल, नदी प्रवाह असेल म्हणजे पाण्याच्या निरनळ्या साठवणाखाली असलेली जमीन असेल किंवा पर्वत डोंगर रांगावरील जमीन असेल याचा समावेश प्रामुख्याने याच्यामध्ये होतो. महाराष्ट्रात कृषी करता उपलब्ध नसलेली जमीन सन 2014-15 नुसार 32 लाख हेक्टर असे आहे या ठिकाणी म्हणता येईल. कृषीखाली उपलब्ध नसलेल्या जमिनीचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. आता हे 2 भाग कुठले तर पहिला बघूया आपण की लँड पुट ऑन नॉन ऍग्रिकल्चर यूज म्हणजे बिगर शेती उपयोगाकरता आणलेले क्षेत्र. आणि महाराष्ट्रामध्ये 60-61 साली अशा प्रकारची जमीन 7 लाख हेक्टर होती तर 1973-74 साली ती 9 लाख हेक्टर पर्यंत वाढली आणि 1985-86 साली ती 11 लाख हेक्टर होती असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. तर ती 14-15 नुसार तिचे क्षेत्र हे 14.82 लाख हेक्टर झाले असे आपण म्हणूया. थोडक्यात कोकणातील डोंगराळ खडकाळ प्रदेश असेल, अनेक लहान मोठे होडे असेल, नाले असेल यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये शेतीसाठी योग्य फारशी जमीन नाही असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यामध्ये अशा नापीक जमिनीचे प्रमाण सर्वसाधारणपणे कमी आहेत आणि मराठवाड्यात देखील अशा जमिनीचे प्रमाण कमी आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढचा जो भाग बघत गेल्यानंतर आपल्याला बघा की महाराष्ट्रातील भूमी उपयोजनाचे स्वरूप आपण बघत असताना अरण्याखाली 52.1 लाख हेक्टर क्षेत्र या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर कृषी करता उपलब्ध नसलेली जमीन ही 14.82 लाख हेक्टर आहे. तर बिगर शेती उपयोगाकरता आणलेले क्षेत्र असेल, ओसाड जमीन असेल किंवा मशागतीस अयोग्य असे क्षेत्र असेल ते 17.27% आहे लाख हेक्टर आहेत. किंवा कृषीखाली नसलेली जमीन म्हणजे पडीक जमीन वगळून जर विचार केला त्यामध्ये कायम कुरण्याचे किंवा इतर चराऊ कुरण्यांचा विचार केला ते 12.49
लाख हेक्टर असं आपल्या ठिकाणी, किंवा किरकोळ झाडे असेल किंवा झुडपे यांच्या निव्वळ पेरलेल्या क्षेत्रामध्ये सामील असलेलं क्षेत्र म्हणजे ते 2.49% आहे, 49 लाख हेक्टर आहेत. आता मशागत योग्य पडीक जमिनीचा जर आपण विचार केला तर 9.19 लाख हेक्टर क्षेत्र ही मशागत योग्य पडीक जमिनीमध्ये मोडते. त्यानंतर पडीक जमिनीमध्ये गेला त्यानंतर चालू पडीक जमिनीमध्ये 13.99, अन्य पडीक जमिनीमध्ये 11.88 आणि पेरलेले निव्वळ क्षेत्र असेल तर 173.44 लाख हेक्टर आहे. आणि दुबार असेल किंवा तिबार असेल असे जे क्षेत्र असेल ते 59.29 लाख हेक्टर क्षेत्र आहेत. असं आपल्याला या भूमी उपयोजन महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी म्हणजे 307.58 लाख हेक्टर क्षेत्रापैकी असे अरण्य असेल, कृषीकरिता उपलब्ध नसलेली जमीन असेल, कृषीखाली नसलेली जमीन असेल, पडीक जमीन असेल, पेरलेले निव्वळ क्षेत्र असेल किंवा दुबार किंवा तिबार पिके असेल, यांचा समावेश प्रामुख्याने ह्या भूमी उपयोजनामध्ये आपल्याला दिसून येईल. थोडक्यात महाराष्ट्रातील भूमी उपयोजनाची या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघूया ओसाड जमीन किंवा मशागतीस अयोग्य जमीन असेल, बॅरन किंवा अनकल्टिवेटेड लँड. आता महाराष्ट्रामध्ये 2014-15 साली जर विचार केला तर 17.27 लाख हेक्टर जमीन होती. वर उल्लेख केल्याप्रमाणे कोकणात या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपण धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये वैरान किंवा कृषी अयोग्य जमीन आढळते. त्या मानाने विदर्भात तिचे प्रमाण थोडेसे कमी आढळते. आता महाराष्ट्राच्या प्रामुख्याने जर विचार केला ओसाड असेल जमीन किंवा मशागतीस अयोग्य असे क्षेत्राचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. महाराष्ट्रात या प्रकारच्या जमिनीचे सर्वात जास्त क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2.3 लाख हेक्टर आहे. या खालोखाल नाशिक, पुणे, जालना, रायगड 1.2 लाख हेक्टर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. आता पुढे गेल्यानंतर आपण कृषीखाली नसलेली जमीन म्हणजे पडीक जमीन वगळून अनकल्टिवेबल लँड एक्सक्लुडिंग फॉलो लँड. आता यामध्ये महाराष्ट्रात कृषीखाली नसलेल्या जमिनीचे क्षेत्र 1960-61 साली 26 लाख हेक्टर होते, तर 1985-86 साली 27 लाख हेक्टर होते. आता 2014-15 साली हे क्षेत्र 14.82 लाख हेक्टर झाले. आता महाराष्ट्रात कृषीखाली नसलेल्या जमिनीचे सर्वात जास्त क्षेत्र भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये 1.7 लाख हेक्टर आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असा विचार करू की रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. तर सर्वात कमी क्षेत्र अकोल्यामध्ये 2100 हेक्टर, तर धुळे, हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसून येईल. थोडक्यात कृषीखाली नसलेल्या जमिनीचे पुढील आपल्याला 3 प्रकार पाडता येतात. यामध्ये पहिला प्रकार पाडला आहे कायम कुरणे किंवा चराव जमिनी, परमनंट पॅस्चर आणि ग्राझिंग लँड असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता यामध्ये काय बघता येईल तर यामध्ये जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये जर 2014-15 नुसार कायम कुरणाखाली जमीन ही 12.49 लाख हेक्टर जमीन असे होते असं आपल्या त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असं आपण विचार करूया की विदर्भात चराव जमिनीचे क्षेत्रफळ जास्त आढळते. परिणामी पश्चिम महाराष्ट्रात नाशिक असेल, कोल्हापूर असेल या जिल्ह्यामध्ये कायम स्वरूपातील कुरणे ही चांगल्या प्रकारची आढळतात असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की वृक्षांच्या बागा, मळे किंवा मिसलेनियस ट्री क्रॉप्स अँड ग्रेव्स, किरकोळ झाडे किंवा झुडपे यांच्या निव्वळ पेरलेल्या क्षेत्रामध्ये सामील नसलेले क्षेत्र. यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर विचार केला की 2014-15 नुसार बागा किंवा मळ्यांच्या खाली फारच थोडी म्हणजेच 2.49 लाख हेक्टर जमीन होती. विदर्भात बऱ्याच ठिकाणी वृक्षांच्या बागा या आढळतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढचा प्रकार बघणार तर मशागत योग्य ओस जमीन म्हणजे कल्टिवेटेड वेस्टलँड. आता कल्टिवेटेड वेस्टलँड बघत असताना महाराष्ट्रामध्ये मशागत योग्य ओस जमीन 2014-15 नुसार बघितला पण तर 9.19 लाख हेक्टर जो आहेत अशा जमिनी कृषीला उपलब्ध होऊ शकतात. त्या कृषीकरता वापरल्या जात नाहीत. काही वर्ष जमिनीची मशागत केल्यानंतर या त्या कारणामुळे सध्या लागवडीस आणल्या जात नाहीत. ह्या जमिनीमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त काळ सुद्धा ऊस पडू राहतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रकार किंवा पुढचा एक भूमी उपयोजन की ज्या ठिकाणी जमीन आहे त्याला फॉलो लँड आपण म्हणतो. 1960-61 साली बघितलं तर 24 लाख हेक्टर जमीन पडीक होती, तर 1985-86 साली बघितलं तर 17 लाख हेक्टर जमीन या ठिकाणी पडीक आहे. आता 2014-15 जर आपण विचार केला तर त्यानुसार जमिनीचे क्षेत्र हे 25.87 लाख हेक्टर आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे पडीक जमिनीचे प्रमाण कोकणातील रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे घाटमाथा ओलांडल्यानंतर पूर्वेकडे जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो तर पडीक जमिनीचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे मराठवाड्यात पडीक जमिनीचे प्रमाणही बऱ्याच प्रमाणात आहेत. विदर्भात मात्र साधारण स्वरूपाची पडीक जमीन आढळते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. महाराष्ट्रात पडीक जमिनीचे सर्वात जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये 2.5 लाख हेक्टर आहे. तर यात अहमदनगर असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल यामध्ये 1.4 लाख हेक्टर क्षेत्रात या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात महाराष्ट्रात पडीक जमिनीचे सर्वात कमी क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6,800 हेक्टर, यात नंतर जळगाव, अकोला, ठाणे, वाशिम व 25,300 हेक्टर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत की कृषिकाली क्षेत्र म्हणजे कल्टिवेटेड लँड एरिया. आता महाराष्ट्रातील कृषिकाली क्षेत्रामध्ये गेल्या अनेक काही वर्षामध्ये वाढ झाली ती आपण बघितलं. 1960-61 साली 188 लाख हेक्टर क्षेत्र आणि 1985 साली 203 लाख हेक्टर क्षेत्र जमिनीखाली पिकाची लागवड केली गेली आहे. आता महाराष्ट्रातील 1996-97 साली जर विचार केला तर कृषिकाली क्षेत्र हे सुमारे 217 लाख हेक्टर होते आणि दोन दोन 2014-15 साली कृषिकाली क्षेत्र हे 232 लाख हेक्टर झाले आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आपल्याला दिसून येईल. आता त्याही नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला म्हणतात की पेरलेले निव्वळ क्षेत्र मध्ये विचार केला तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पेरलेले निव्वळ क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे ते 11.1 लाख हेक्टर क्षेत्र आहे तेवढं म्हणता येईल. आता त्यानंतर त्याच्यात खालोखाल जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 10.3 लाख हेक्टर क्षेत्र, त्यानंतर पुण्यात गेलो तर पुण्यामध्ये 9.4 लाख हेक्टर क्षेत्र, नाशिकमध्ये 8.8 लाख हेक्टर क्षेत्र, जळगावमध्ये गेलं तर जळगावमध्ये 8.5 लाख हेक्टर क्षेत्र ह्या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. आता महाराष्ट्रातील पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये पेरलेले निव्वळ क्षेत्र सुमारे 50 लाख हेक्टर क्षेत्र असून त्याची टक्केवारी जर बघितली आपण ती टक्केवारी 28% येते. आता सर्वात कमी पेरलेले निव्वळ क्षेत्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1.4 लाख हेक्टर, या खालोखाल गडचिरोली असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल ते 2.4 लाख हेक्टर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच आपण जर असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये 2014-15 साली पेरलेले निव्वळ क्षेत्र सुमारे 2012-13 प्रमाणे 173.44 लाख हेक्टर क्षेत्र आहेत असे आपल्या ठिकाणी नमूद करूया. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघूया दुबार असेल तिबार असेल क्षेत्र म्हणजे दुसोटा किंवा तिसोटा म्हणून पेरलेले. आता महाराष्ट्रामध्ये दुबार किंवा तिबार क्षेत्रामध्ये जळगाव जिल्ह्याचा म्हणजे 5.7 लाख हेक्टर क्षेत्र प्रथम क्रमांक लागतो. आता याही पुढे आपण विचार करूया की त्या खालोखाल असेल कोल्हापूर असेल त्याचं विचार केला तर 3.9 लाख हेक्टर क्षेत्र, परभणीमध्ये 3.5 लाख हेक्टर क्षेत्र, अहमदनगरमध्ये 3.2 लाख हेक्टर क्षेत्र, अमरावतीमध्ये 3.2 लाख हेक्टर क्षेत्र या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी दुबार तिबार क्षेत्र हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. आता महाराष्ट्रामध्ये जर दुबार किंवा तिबार क्षेत्रामध्ये वाढ झाली पाहिली तर 1960-61 साली दुबार आणि तिबार क्षेत्र हे सुमारे 9.51 हेक्टर क्षेत्र होते असे आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात 1996-97 साली 8 लाख हेक्टर पर्यंत वाढले आणि त्याचा विचार केला तर 14-15 सालापर्यंत 59.29 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढलेले आहेत असे आपल्या ठिकाणी नमूद करूया. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर पिकाखालील एकूण क्षेत्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पिकाखालील क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत हे आपल्याला माहिती आहे की 14.3 लाख हेक्टर क्षेत्र आहेत. आता त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 14.2 लाख हेक्टर क्षेत्र, पुण्यामध्ये 11.5 लाख हेक्टर, सोलापूरमध्ये 11.2 लाख हेक्टर क्षेत्र, अमरावती जिल्ह्यामध्ये 10.7 लाख हेक्टर क्षेत्र या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. आणि 2014-15 सालानुसार आपण विचार केला तर एकूण पीक क्षेत्र 232.73 लाख हेक्टर क्षेत्र आहेत असं आपलं म्हणूया. म्हणजे तर महाराष्ट्रातील पिकाखालील एकूण क्षेत्रामध्ये सर्वात शेवटचा क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता त्याचबरोबर आपण विचार केला की गडचिरोली जिल्हा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, ठाणे असेल या जर विचार केला तर ह्या जिल्ह्यांचा 2.5 लाख हेक्टर क्षेत्र ह्या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो असं आपण म्हणूया. थोडक्यात पिकाखालील क्षेत्र असेल यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असं आपल्या ठिकाणी म्हणूया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामध्ये असणारे भूमिउपयोजन पडीक जमीन असेल, अरण्य असेल, पिकाखालील क्षेत्र असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात लाख हेक्टर क्षेत्र या ठिकाणी आहेत याचा आपण आज या ठिकाणी आजच्या तासिकेला मागोवा घेतला. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल या ठिकाणी माझा मेल आयडी दिलाय, या मेल आयडी वरती आपण मेल करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील तासिकेला बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये असणारे मेजर क्रॉप्स असेल या मेजर क्रॉप विषयी. म्हणजे उदाहरणार्थ जर बघितलं मेजर क्रॉप्स बघितलं असेल तर गहू असेल तर गहू ह्या पिकासाठी आवश्यक असणारे कोणत्या प्रकारचे हवामान लागतं, त्यासाठी आवश्यक असणारी भौगोलिक रचना किंवा भौगोलिक परिस्थिती कशी असायला लागते, त्या ठिकाणी असणारी मृदा असेल तर मृदा कोणत्या प्रकारची पाहिजे, त्यानंतर त्या ठिकाणी असणारे या गोष्टी असतील तर त्याचबरोबर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रदेशामध्ये गहू पिकवला जातो आणि किती प्रमाणात त्याचं उत्पादन घेतलं जातं याचा विचार आपण पुढे या तासिकेला करणार आहोत. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असणारे ह्या गहू पिकाविषयी बघितलं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे प्रकारचे ज्वारी पीक असेल किंवा बाजरी पीक असेल याचबरोबर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य असेल याचाही आपण या ठिकाणी विचार करणार. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या प्रमुख पिकांविषयी आपण पुढील तासिकेला चर्चा करणार आहोत. त्यामध्ये
महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी सांगितलं की गहू पिकाविषयी असेल, गव्हाचे उत्पादन कसं आहे, गव्हाच्या उत्पादनामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन होतं, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी उत्पादन, याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे आपण विचार करत असताना ह्या पिकाविषयी, या असणाऱ्या क्रॉप विषयी, म्हणजे महाराष्ट्रातील जर बघितलं तर म्हणजे प्रादेशिकतेनुसार विचार केला किंवा प्रशासकीयनुसार विचार केला तर, किंवा वेगळ्या भागानुसार असेल, म्हणजे कोकण विभाग असेल, मराठवाडा विभाग असेल, किंवा खानदेश असेल, किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, किंवा विदर्भ असेल, आणि याचा विचार केला तर या ठिकाणी असणाऱ्या गहू पिकाचं उत्पादन असेल ते कशा प्रकारात कमी आहे का जास्त आहे, की कोणत्या प्रकारात जास्तीत जास्त पीक घेतलं जातं, याचा आपल्या या ठिकाणी पुढील तासिकेला केला विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हो.